इंदोर म्हणजे खादाडीसाठी तुम्हाला प्रसिद्ध आहे. सराफा असू दे, छप्पन दुकान असू दे, तिथे सगळेच जण जातात. अजून एक गोष्टीसाठी इंदोर शहर हे प्रसिद्ध आहे आणि त्याचीच आज जरा क्लिप करण्यासाठी मी बाहेर पडलोय. माझ्यासोबत एकदम नवीन ताजा कोरा असा मित्र आहे सुदीप. कसा आहे सुदीप? मजेत. तुम्ही कसे आहात? मी मस्त आहे रे, पण जरा तुझ्या गाडीत बसताना मला खूप ऑकवर्ड होतंय. त्याचं कारण मी तुला सांगतो. सुदीप हा PhD झालेला आणि कुठे तू आता काम करतोयस? सध्या मी IIM इंदोर मध्ये फॅकल्टी आहे. फॅकल्टी म्हणजे शिकवायला असिस्टंट प्रोफेसर. बाबा गाडी थांबव, मी खाली उतरतो. मला इतक्या शिकलेल्या माणसांची खूप आदर आणि भीती वाटते रे बाबा. परंतु एका खास जागी हा मला इथं नेतोय. हा आता तू इंदोरी म्हणजे अजून तेवढा मुरलेला नाहीस, तरी किती वर्ष झाली? साधारण 2.5 वर्ष झाली. मुंबईचा मी. मुंबईचा कुठला? मुंबईचा बोरिवलीचा. असा हा सुदीप मला घेऊन चाललेला आहे एका खास जागी. सांगायला तयार नाहीये कुठं चाललोय. बघूया, थोडासा पेशन्स ठेवूयात. काहीतरी लोकलाइट जे दाखवतात ते वेगळं आणि मजेदार असतं, याच्यावरती माझा विश्वास आहे. त्यामुळे बघूया हा कुठे आपल्याला नेतोय. सुरेंद्र जरा उजवीकडे बघ. काय रे बाबा एवढं काय? आई शपथ, हेच का ते फेमस पार्श्वनाथ पान? कारण तुमचा विश्वास नाही बसणार, 4 दुकानं मिळून अगदी कॉर्नर वरचं पार्श्वनाथ पान सदन आहे. इथे इंदोरी लोक वाकडी वाट करून पान खायला येतात आणि ते खरं म्हणजे पान खाये पान खिलाये असा हा इथला प्रकार असतो. बघू, जमलं तर इकडं पण चक्कर मारू, पण परत आता जिथं जायचंय त्याच्यावरती नजर ठेवूया. इंदोर हे भारतातलं सर्वात स्वच्छ शहर समजलं जातं. ट्रॅफिक सेन्स इथला बरा आहे. पुणेकरांना तर तो जास्तच वाटणार. सर्क्युलर ट्रॅफिक हे इथलं जरा जास्त पद्धत दिसते मला. हॉर्न वाजवण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे, त्यामुळे या रस्त्यांवरनं जाताना त्या मानानं कमी त्रास होतोय. हा कुठला भाग आहे रे? हा आता जेल रोड वगैरे, इथे कोठारी मार्केट आणि हे जेल रोड कोठारी मार्केट. ओके ओके ओके. दोन्ही बाजूला कपड्यांची दुकानं मला इथं दिसत आहेत. हा जो रस्ता गेला त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला फक्त कपड्यांची दुकानं होती. मजेदार मार्केट आहे. गाडी पार्क करायची जागा मिळाली आहे आणि सुदीप बरोबर आता त्या खास जागी चालत निघालेलो आहे आम्ही. सुंदर जुन्या स्टाईलचा शिखांचा गुरुद्वारा आहे आणि या गल्लीला सुद्धा सुदीप काय म्हणतात? सिख मोहल्ला. सिख मोहल्ला. चला बघूया काय. तुम्ही म्हणाल नॉर्मली खादाडी करणारे लेले आज इकडं तिकडं कुठं फिरतायत, परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगतो. जेवढं तुम्हाला सुरुवातीला म्हणलं की खादाडी करता इंदोर प्रसिद्ध आहे, तेवढंच अजूनही टेलरिंग करता म्हणजे शिवणकामा करता हे शहर सुप्रसिद्ध आहे. इथल्या टेलरिंगमध्ये कला आहे, त्यामुळे इथल्या कापड बाजारालाही एक वेगळी झळाली आहे. म्हणून मी एका खास जागी आलो आहे. जागा आहे मेहता क्लॉथ मर्चंट. या जागेचं अजून एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. ते वैशिष्ट्य असं आहे की बिल्डिंग हा परिसर हा अजून थोडा पवित्र आहे. तुम्ही म्हणाल एवढं काय आहे? लक्षात घ्या, भारतरत्न लता मंगेशकर यांचा जन्म या भागामध्ये झालेला आहे. त्यामुळे आता मी मेहता क्लॉथ मर्चंटमध्ये जाणार आहे. एखादं कापड आवडलं तर बघू, कदाचित शर्ट किंवा पॅन्ट शिवीनसुद्धा मी. मेहता क्लॉथ मर्चंटला मानवंदना द्यायला आणि लता दिदींची आठवण मनात साठवायला. आपका वाइट चलेगा, ब्लैक चलेगा, ग्रीन चलेगा, येलो चलेगा.
उन्हाळा चालू होतोय म्हणून एक कॉटन आणि एक फॉर्मल अशा 2 ट्राउझर जरा शिवून बघू. आलोच आहे इंदोरला, आता काहीतरी वेगळं जरा. दुकान कापडांनी खचाखच भरलेलं आहे, परंतु तिथलं वैशिष्ट्य म्हणजे 1929 सालचं हे लता दिदींचं म्युरल. वाह क्या बात आहे. नॉर्मली लिहिताना आणि बोलताना मी लोकांची मापं काढत असतो. इंदोरमध्ये येऊन मी माझी मापं काढून घेतो. हे सर्वात डेंजर माप 15 नंबर सांगणार आहे. चला अजून तरी वाढलेलं नाहीये. सुदीप बरोबर असल्यामुळे खरेदी पटकन झाली आणि ते सुद्धा ऐतिहासिक वास्तूत येऊन 2 दिवसात 2 ट्राउझर सुद्धा मला मिळणार आहेत. अजून काय पाहिजे बघू तरी इंदोरची कला अजून जागी आहे की नाही. एक मज्जा.